धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आपण तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे सुपूर्त केलेला आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आत्ताच काही मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे। आणि ह्या गोष्टीची निश्चिती झालेली आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। आता काल ज्या पद्धतीने जे फोटो व्हायरल झाले होते, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे जे फोटो व्हायरल झालेले होते, जे CIDच्या आपण असं म्हणू शकतो चार्जशीटमधनं काढलेले ते फोटो होते आणि ते फोटो प्रचंड प्रमाणावरती व्हायरल झाले होते। त्यात लोखंडी रॉडने देशमुखांना मारहाण होत होती, संतोष देशमुखांना मारहाण होत होती, हे क्लिअर दिसतंय। आरोपी कशा पद्धतीने संतोष देशमुखांना मारहाण होत असताना त्याचा व्हिडिओ शूट करत होते, कुणाशी तरी बोलत होते, याचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत। 1000 पानांची दोषारोपपत्र जे आहे ते CIDने ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हाच या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे, हे काल CIDने आपल्या जे दोषारोपपत्र आहे त्याच्यामध्ये हे क्लिअर कट नमूद केलेलं आहे। आता वाल्मिक कराड ला वगळण्यात येतंय की काय या सगळ्या प्रकरणापासून, ही जी एक मनात शंका होती त्या शंकेला ती शंका आज दूर झालेली आहे, कारण वाल्मिक कराड हाच खरा गुन्हेगार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, असं CIDने आपल्या 1000 पानांचं जे दोषारोपपत्र आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तत्पूर्वी काल जेव्हा हे जे सगळे फोटो आहेत संतोष देशमुखांना मारहाण होत असतानाचे हे समाज माध्यमांवरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले। अधिवेशन आज आहे, धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही याबाबत उत्सुकता होती, विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक होते। दुसरीकडे मस्साजोगमध्ये जर का आपण पाहिलं तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा आपण असं म्हणू शकतो की त्यांचा दुःखाचा बांध आज सकाळी फुटला जेव्हा मनोज जरांगे पाटील त्यांच्या भेटीसाठी आलेले होते। आज बीड जिल्हा बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आज बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात येतोय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मी माझ्या घरी कुठच्या तोंडाने जाऊ, आमच्या गावातल्या मुलांना कळत नाहीये, ते आम्हाला विचारतायत की संतोष अण्णांचं नेमकं काय झालंय, ते कधी परत येणार, असं धनंजय देशमुख प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना आपल्याला पाहायला मिळालेत। अत्यंत भावुक झाले होते आणि ते स्वाभाविकच आहे, कारण आपल्या भावाला अशा पद्धतीने अमानवीय पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर ते जेव्हा अर्धनग्न अवस्थेत होते तेव्हा त्यांच्या अंगावरती लघवी सुद्धा करण्यात आलेली आहे। अत्यंत चीड आणणारा पूर्ण महाराष्ट्राला हा प्रकार होता। त्यानंतर अंजली दमानी यांनी याच्यामध्ये उडी घेतलेली होती आणि तेव्हा सरकारवरती त्यांनी थेट असा आरोपच केला होता की या प्रकरणात सरकार जर का काही ठोस पावलं उचलणार नसेल तर मग सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी, आज म्हणजे मंगळवारी नाही तर बुधवारी, मंत्रालयावरती सर्वसामान्य जनतेनं धडकावं अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती। मात्र ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हे सांगितलेलं होतं की आरोपी कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही, आज मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्या या शब्दाला जागलेले आहेत। आतली माहिती अशी सुद्धा मिळते की देवेंद्र फडणवीस हा सगळा प्रकार जेव्हा उघडकीस आला, म्हणजे संतोष देशमुखांची हत्या ही जेव्हा उघडकीस आली, त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत खास माणूस आहे हे जेव्हा समोर आलेलं होतं, त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा तुम्ही द्या असं त्यांना सांगितलेलं होतं। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट याला सहमत नव्हता, कारण थेट नाव कुठे समोर येत नव्हतं। आज मात्र जे काही चार्जशीट ठेवलेली आहे CIDने त्या आणि ते 1000 पानांचं जे काही दोषारोपपत्र आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हाच खरा मास्टरमाइंड आहे या सगळ्याचा आणि त्याला कोणाचं तरी अभय मिळालं आणि त्याशिवाय तो इतकं मोठं पाऊल उचलू शकणार नाही, असं जेव्हा ही बाब जेव्हा या तपासामध्ये क्लिअर झालेली आहे त्यावेळेला आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सगळे जे आरोपी आहेत, सुरेश धस असतील किंवा बजरंग सोनावणे असतील, या सगळ्यांची एकच मागणी आहे की त्यांना फासावरती लटकवलं जावं आणि लवकरात लवकर चौकशी जी आहे, हा तपास आहे, हा पूर्ण व्हावा। आता नेमकं काय होणार आहे हे पुढे येणारच आहे, पण यात अजून एक गोष्ट अशी अधोरेखित करावीशी वाटते की महादेव मुंडेंना सुद्धा अजून न्याय नाही मिळालेला आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी गेली असं म्हणू शकतो की 15 महिने म्हणजे 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ त्या मागणी करतायत की आपल्या पतीचे जे मारेकरी आहेत त्यांना शासन व्हावं, त्यांना शिक्षा व्हावी, कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आता नेमकं ह्या बाबतीत काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।